सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बुलढाणा जिल्ह्यालाही फटका बसलाय। यातच बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भर पावसात नुकसानीचा आढावा घेतला। त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश देत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिल्या जाणार असल्याची ग्वाही दिली। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी फाटा, बोरखेडी गंडे, चांगेफळ, देवखेड, रुक्मणा या शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दौरा केला। पाऊस सुरू असताना देखील हा पाहणी दौरा पार पडला। नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसंच त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। तर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे असा विश्वासही त्यांनी दिला। 22 सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील काही परिसरामध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाला। या पावसामुळे विद्रुपा नदी असेल, दोडरा नदी असेल, आजूबाजूचे ओढे नाले असतील, त्यांना महाभयंकर असे पूर आलेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नदी नाल्याकाठच्या सगळ्या जमिनी खरडून गेल्यात। पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि जवळपास गेल्या पूर्ण पावसाळाभरच हाल कमी जास्त प्रमाणात सतत पाऊस असल्यामुळं अनेक चांगल्या ठिकाणी जमिनीमधले सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या सगळ्या पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश आम्ही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। कोणाच्या विहिरी खचलेल्या असतील, पुढे रस्ते खराब झालेले असतील, पुढे सोलर पंप वगैरे खराब झाले असतील, विद्युत पंप वगैरे पडलेले असतील, त्या सगळ्या बाबीचे निर्देश संबंधित वेगवेगळ्या संबंधित विभागाला त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत।